वाहकाने केला बसमध्ये महिला दिन साजरा। महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत असणारे गुणवंत कामगार पुरस्कृत प्राप्त विशेष कार्यकारी अधिकारी कवी बद्रीनाथ भालगडे यांनी वाहकांचे कर्तव्य करीत असताना बसमध्ये केला महिला दिन साजरा। महिला दिनांचे औचित्य साधून बद्रीनाथ भालगडे यांनी सिल्लोड नाशिक कर्तव्य करीत असताना बसमध्ये सर्व महिलांना प्रवाशांना मिठाईचे वाटप करून महापुरुषांना घडविणाऱ्या मातांचे चरित्र असलेल्या पुस्तकांचे वाटप केले। प्रवासादरम्यान भालगडे यांनी स्त्रियांना सन्मान अधोरेखित करणाऱ्या सौलिखित कवितांचे वाचन केले। यामुळे प्रवास करणाऱ्या महिलांसह पुरुष खूप आनंदित झाले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्तव्यावर असलेले चालक शंकर शेवगण यांनी त्यांना सहकार्य केले। यावेळी अनेक प्रवाशांनी महामंडळातील अशा कर्मचाऱ्यामुळे महामंडळाची प्रतिमा प्रवाशांच्या हृदयात घर करून आहे अशी इच्छा व्यक्त करून भालगडे यांचे अभिनंदन करून धन्यवाद व्यक्त केले। नमस्कार, मी कवी बद्रीनाथ भालगडे सिल्लोड आगारातर्फे महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। हा मोठेपणाने ज्या महापुरुषांनी आपल्याला घडवलं म्हणजे बायांच्याच हातात असतं मुलांचं संगोपन करणं, म्हणून मी येथे पुस्तक आणलेले हे जिजाबाईंचं असेल, विलमचं असेल, सावित्रीबाई असेल, ते काही पुस्तक आणलेले ते महिलांना आज मी भेट देणार आहे आणि प्रत्येक महिलांचं गोडतोड करून महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय। माझे चालक मित्र शेवगण साहेब आहेत, प्रत्येकाने याचा स्वीकार करावा, गैरसमज करू नये। यावेळी वाहक भालगडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की यावेळी मी माझ्या लालपरीस आईचे स्थान देतो व आईचा अपमान होणार नाही असे कर्तव्य मी करण्याचा प्रयत्न करतो। आपणही प्रवासी म्हणून सहकार्य करावे। बसमध्ये घाण करणे, सीट कव्हर फाडणे किंवा त्यावर चुकीचे लिहिणे असे कृत्य करू नये व करणाऱ्यास प्रतिबंध करून आपली सामान्याची जीवनवाहिनी टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असे सांगून तुम्हा प्रवाशांच्या बळावर आम्ही व आपले महामंडळ रुबाबात उभे आहे असे बोलून वाहक कवी भालगडे यांनी प्रवाशांचे आभार व्यक्त केले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा।